नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज. संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव या ठाम आणि ज्वलंत मागणीसाठी कळंब तालुक्यातील मौजे तांदुळवाडी या गावात सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. लोकशाहीची गळचेपी थांबावी, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि सामान्य नागरिकांचा मतदानावरील विश्वास टिकून राहावा यासाठी हे उपोषण सुरू असल्याचे बाळराजे आवारे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलने बाळराजे आवारे पाटील यांची सविस्तर आणि थेट मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत केवळ बातमी नाही, तर लोकशाहीच्या मुळावर होणाऱ्या आघातांवर थेट प्रश्न उपस्थित करणारी, जनतेला जाग करणारी आणि प्रत्येक नागरिकाने विचार करावा अशी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लोकशाही वाचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या परीने या उपोषण आंदोलनास सहकार्य करा. दुसरा दिवस आहे. हे जे आंदोलन सुरू आहे ते तुमचे जे संघटना आहे, समाज उपयोगी कार्य करणारी, त्या संघटनेमार्फत आंदोलन आहे का गावकरी? नाही, गावकरी आणि संघटने दोन्हीच्या माध्यमातून हे आंदोलन आहे. मला एक सांगा, आंदोलन हे छोटंसं गाव आहे तांदळवाडी, कळंब तालुक्यामधील धाराशिव जिल्ह्यातील. नेमकी पार्श्वभूमी काय आहे की याच गावामध्ये आंदोलन का सुरू आहे? त्याचे दोन कारण आहेत. एक, हे गाव एकीचं आहे. दुसरं कारण असं आहे की या गावातील जे आमचे पदाधिकारी आहेत, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वकील साहेब प्रणित डिकले यांच्या माध्यमातून आमच्या या गावाशी सहवास आलेला आहे आणि या गावाची जी एकी आहे, या गावातून आम्ही हे आंदोलन त्यामुळे उभं केलेलं आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने काही दखल घेतली? नाही, प्रशासन आज कशाला दखल घेईल? प्रशासन त्या कोणाच्या तरी व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांचंच काम करतंय ना. भारतात दोन व्यापारी आहेत जे देश चालवतात. ते राजनीती नाही, देश व्यापाराच्या पद्धतीने व्यापारी चालवत आहे. त्या व्यापाऱ्याच्याच सांगण्यावर सगळं प्रशासन काम करते. म्हणजे नेमकं म्हणण्याचा उद्देश काय? माझा म्हणण्याचा उद्देश स्पष्ट आहे. देवाच्या, देशाच्या आणि धर्माच्या नावावर तुम्ही सत्तेत आलात आणि सत्तेत आल्यानंतर तुम्ही आज देव, देश, धर्माचं कुठलंही कार्य करत नाहीत. तुम्ही जेव्हा निवडणूक येते तेव्हा आम्हाला थोडं धर्माचं, देवाचं कार्य केलं असं दाखवत आहे. परंतु वस्तुस्थिती असं की तुमचं व्यापाऱ्यांनी चालू केलेली एक व्यापारी संघटन सुरू झालं. काल महानगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल आले, तर त्याबद्दल काय वाटतं? हे मी तुमच्या अगोदर माझे शिरसाळ्याला आढावा बैठक होती. त्या बैठकीत माऊली न्यूज म्हणून आहे, तिथे जाऊन जर तुम्ही बघितलं तर मी 14 तारखेला सांगितलं होतं मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होणार आहे म्हणून. त्यांनी तर एक्झिट पोल 100च्या पटीने पुढे सांगितले होते, म्हणजे एकंदरीत सत्ता त्यांचीच येणार आहे. तसं काही झालेलं नाही. नाही, ती तसंच झालेलं आहे. ज्या पद्धतीने मुंबईतील सर्वसामान्य मराठा माणूस एकजुटीने उठला आणि यांनी काय केलेलं आहे, मशीनमध्ये 100% म्हणजे सेटिंग कशी केलेली आहे, वोटामध्ये सेटिंग केलेली आहे. तुम्ही एखाद्या माणसाला 4 मतदान केलंय, जे भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधातला आहे, त्याला 4 मतदान केलं तर त्यातलं 2 मतदान हे त्यांच्या जे सत्ताधारी आहेत त्यांच्या माणसाला जातात आणि 2 विरोधकाला पडतात. तसं तुम्ही म्हणजे डेमो दाखवला का प्रशासनाला? येस, डेमो दाखवून आम्ही प्रशासनाला, येऊ द्या आमच्या समोर. आणि एवढं आम्हाला नाही कळत हो. आम्हाला एक कळतंय, देशातली सगळ्यात लोकप्रिय पार्टी भारतीय जनता पार्टी आहे, बरोबर ना. देशातला 1 नंबरचा तो पक्ष आहे. त्या पक्षाला कशाची भीती आहे? बॅलेट पेपरवर होऊ नाही तर ईव्हीएम मशीनवर होऊ, कशावर निवडणूक होऊ? त्याने त्याला सामोरे जायला पाहिजे. उलट सगळ्यात पहिले भारतीय जनता पार्टीने सांगितलं पाहिजे, आमच्यावर जे हे आरोप होत आहे हे खोटे नाटे आरोप आहेत. आम्ही ह्या बॅलेट पेपरची मागणी करतोय. आम्ही ह्या बॅलेट पेपरसाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे जातोय आणि या इथून पुढच्या निवडणूक ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. या गावकरी आहेत आपल्यासोबत काही. सर, तुम्हाला काय वाटतं आंदोलनात? नक्कीच हे आंदोलन ह्याच्यामुळेच उभारलंय की मागील अनेक वर्षापासून ज्या वेळेस निवडणुकाचे निकाल लागले त्यावेळेस पराभूत उमेदवाराकडून असन अगर पराभूत उमेदवारांना ज्या लोकांनी मतदान केलंय त्या मतदाराच्या वतीने ईव्हीएम मशीनवर त्या ठिकाणी शंका, प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना आपलं निवडणूक आयोग मूग गिळून इतके वर्ष झालं, मागील अनेक वर्षापासून गप्प आहे. मग आम्हाला कुठंतरी शंका आहे की हे सत्ताधारी कोणत्या तरी पक्षाला सोबत घेऊन निवडणूक आयोग एक सोबतीला धरून त्या ठिकाणी त्या काम करत आहे. हे वस्तुस्थिती नाकारण्यात येत नाही, कारण जागतिक महासत्ता असणारे देश
जिथं की जर्मनी असन, फ्रान्स असेल, इटली असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, या सर्व देशामध्ये त्या ठिकाणी आपल्यापेक्षा तंत्रज्ञान अनेक पटीनं प्रगल्भ आहे. तरी सुद्धा त्यांनी ईव्हीएम वर बॅन करून तिथं बॅलेटवर मतदान घेत आहेत. मग आमच्या मनात तिथं शंकाच आहे. आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मानवनिर्मित वस्तू आहे. मानवनिर्मित वस्तू इच्छिते तर फार जाऊ शकतात, जे एकदम आहे. त्याच्यामध्ये बसण्याचं कारणच नाही. कारण आज घरात बसून शेतातले चालू रिमोट करू शकतो, टीव्ही रिमोटवर एका देशातून दुसऱ्या देशात फोन करू शकतो. क्रॉस लाईन म्हणून दुसऱ्याला लागते, अनेक अनुभव आहेत. आपण एखाद्याला फोन तर ते क्रॉस लाईन लागून दुसऱ्याला लागतो, सांगतो हा चुकीचा आहे तुम्ही. म्हणजे त्या मशीन जाऊ शकत नाही. हा मुळात आम्हाला त्याचे स्पष्टीकरण देणं निवडणूक आयोगाला काळाची गरज आहे. आणि आम्हाला ईव्हीएम कुणीही येऊ द्या, आम्हाला तिथं भाजप येऊ द्या, काँग्रेस येऊ द्या, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही कुठल्या पक्षाची. आम्हाला म्हणणं आहे की ईव्हीएम जे वापरतात ते इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन पूर्णपणे मॅन्युप्युलेट करता येतं. त्यामुळं ते ईव्हीएम मशीन आम्हाला त्या ठिकाणी निवडणूक आयोगामध्ये अगर निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरण्यात येऊ नये, कारण ते लोकशाहीला बाधक ठरणारं एक वस्तू झालेला आहे. त्यामुळे आमची त्या ठिकाणी आंदोलनाला प्रतिष्ठानच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं जे आंदोलन चालू आहे त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. आंदोलनाची आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तर इथून पुढे आंदोलनाची पार्श्वभूमी कशी असेल? इथून पुढे आम्ही आता प्रशासनाची अगर निवडणूक आयोगाची वाट बघतोय. त्याचे आमचे जे प्रश्न पडलेत, आम्ही त्यांना 7-8 प्रश्न त्या ठिकाणी स्पष्टीकरण मागितलंय. जर त्यांच्या वतीनं जर हे आलं नाही आम्हाला स्पष्टीकरण समाधानकारक, अगर आमचं समाधान त्या ठिकाणी झालं नाही, तर आम्हाला अनेक प्रकारे त्या ठिकाणी आंदोलन पुढे नेता येईल. मग ते जन आक्रोश असेल, याचं आमरण उपोषणाचं जन आंदोलनामध्ये कसं स्वरूप आणता येईल हे आम्ही ते करू. रस्त्यावर उतरावं लागेल, कारण रस्त्यावर नाही उतरलो तर आपली लोकशाही भावी पिढी सगळी येणाऱ्या काळामध्ये हुकुमशाहीच्या ह्याच्यामध्ये हे होईल. त्यामुळे ते आम्हाला त्या ठिकाणी अनेक निर्णय घ्यायचे आहेत, जर यांनी आम्हाला समाधान. काल निवडणुकीचे निकाल लागले, अनेक व्हिडिओ व्हायरल झाले की बोटाला जे शाई वापरतात ते फ्रॉड आहे, की एक मतदार केल्यानंतर बोटाची शाई परत पुसून तोच मतदार दुसरीकडे जाऊन मतदान केलं. त्याबद्दल काय वाटतं? नक्कीच ते आहे म्हणूनच चालू आहे ना, ते होतंय. त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोग वागतोय. सगळ्या स्वायत्त संस्था त्या ठिकाणी कुणाच्या सोबतीला जाऊन पक्षाच्या काम करतायत हे सगळे प्रत्येक जण आपल्या देशाचे नागरिक अनुभवत आहे. आणि हे अनुभवत असताना आपण गपचूप बसणं, एक देशाचं नागरिक, सुज्ञ नागरिक म्हणून अजिबात काम नाही. त्या ठिकाणी आपण त्या लढ्याला उभारणं गरजेचं आहे आणि त्यांच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. तरच आपली येणारी भावी पिढी त्या ठिकाणी सुरक्षित राहू शकेल. नाहीतर हुकुमशाही प्रस्थापित ऑलरेडी झालेली आहे, सगळं हुकुमशाही पद्धतीनं चालू आहे. त्यामुळं आपण हे जन आंदोलन उलट आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना, सर्व जनतेला, या ठिकाणी मतदारांना विनंती करतोय की ह्या आमरण उपोषणाला या ठिकाणी येऊन पाठिंबा द्यावा आणि ह्या जन आंदोलनामध्ये आपण सहभागी होऊन आपला देश वाचवावा, ही आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे त्यांना. धन्यवाद सर. सर मला एक सांगा, आमच्या म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत, तर त्यांनी मागच्या 2-3 दिवसामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की ईव्हीएम मशीन मध्ये जर फ्रॉड असता तर मी 3 ते 3.5 लाखाच्या फरकाने निवडून आलो असतो का? त्याबद्दल काय वाटतं? मी त्याबद्दल एकच सांगेल, कारण यांनी ठराविक ठिकाणीच केलेलं आहे. म्हणजे आज ओमराजे दादांची तर लोकप्रियता आहे, त्यांच्या मागं सर्वसामान्य आहेत, तिथं ते करत नाहीत. त्यांनी ठरवलेलं आहे देशातल्या एवढ्या खासदारांसोबत ह्या मशीन पाठवायच्यात, देशातल्या एवढ्या आमदारांना ह्या पाठवायच्यात. आता तुम्हाला साधा एक फरक सांगतो. लातूरमध्ये बघा, स्वर्गीय देशमुख साहेबाबद्दल ज्यावेळेस बोलल्या गेलं त्याच्यानंतर सर्वसामान्य जनता जी पेटून उठली, त्याची त्यांना जाणीव होती, त्यामुळे तिथली निवडणूक बरोबर रिझल्ट आला. बाकी तुम्ही संभाजीनगर बघा, पुणे बघा, पिंपरी चिंचवड बघा, मुंबई बघा, काय एवढं काय झालं असं की भारतीय जनता पार्टीचं सत्ता सरकार येतंय, आमचा त्या पक्षाला विरोध नाहीये, आम्ही कुठल्या पक्षासाठी हे करत बी नाही. माझा सर्वसामान्य कुटुंबातला जन्म, मी आजपर्यंत कुठे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा उभा सुद्धा राहिलेलो नाही, व्हायचं तर खूप दूरची गोष्ट आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाशी आमचं जे भांडण आहे ते एवढंच आहे की हे जे सर्वसामान्याला प्रश्न पडलाय, भारतीय न्याय व्यवस्थेत एक अशी पद्धत आहे, 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एक बेगुन्हाला शिक्षा नाही झाली पाहिजे. तसंच निवडणूक आयोगाने त्याच भूमिकेत यायला पाहिजे. मी एक नागरिक म्हणून देशाचा मला प्रश्न पडलाय की ह्या ईव्हीएम मुळे हे सरकार येतंय आणि ह्या ईव्हीएम मुळे काहीतरी घोटाळा होतोय, लोकशाहीला कुठेतरी त्रास व्हायला लागलाय. म्हणून माझ्या प्रश्नाचं, माझ्या शंकेचं निराकरण करणं हे निवडणूक आयोगाचं आद्य कर्तव्य आहे.
आणि ते कर्तव्य बजावण्यासाठी त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा. विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 70% निवडणुका राज्यातल्या ह्या ईव्हीएम मशीनवर घेतल्यात. राहिल्या 30% तरी बॅलेट पेपरवर घेऊन तुम्ही सिद्ध करा की असं काही नाहीये. मला सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मग आपण या तांदोळी गावामधून सुरुवात केलेली आहे. तांदोळी ग्रामस्थांचं काय म्हणणं येत आहे की ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकणार आहेत? काय म्हणजे त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत? ते बघा, बहिष्काराला आमचा विरोध असा आहे सर्वसामान्याच्या, की सर्वसामान्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला नाही पाहिजे. तो लोकशाहीचा एक अभज्य भाग आहे, त्यामुळे तो बहिष्कार नकोय. बहिष्कार कुणी टाकला पाहिजे? ते जेवढे मातब्बर पक्ष आहेत त्यांनी उमेदवार दिलेच नाही पाहिजे. तुम्ही लढतायच कशाला? तुम्ही लढले तरी त्यांनी ठरवलेले 70-30चा फॉर्म्युला, 70% सत्ताधारी पक्षाचे लोक निवडून येणार, 30% तुमचे येणार. तुम्ही काय सत्य देणार नाही. त्यामुळे तुम्ही बहिष्कार टाकला पाहिजे. तुम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आवाज उठवला पाहिजे आणि तुम्ही लढलं पाहिजे. तुम्ही उमेदवार दिले नाही पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने बहिष्कार टाकण्याची काही आवश्यकता नाही. आता तुमच्या आंदोलनाला साधारण धाराशिव जिल्ह्यातील किती संघटनेचा पाठिंबा? आता जवळपास आम्हाला 5-6 संघटनेने पाठिंबा दिलाय, 2 पक्षांनी पाठिंबा दिलाय. काँग्रेस आणि अजून शिवसेना शिंदे साहेबांची त्यांनी पण पाठिंबा दिलेला आहे आम्हाला. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी पण ईव्हीएम विरोधात आवाज उठवलेला आहे. त्यांचा पाठिंबा आहे का? असणारच ना, त्यांचा का पाठिंबा नसणार आहे? सर्वसामान्यांसाठी उभा केलेला हा लढा आहे, ते पण लढताय, आम्ही पण लढतोय. आमचाही त्यांना पाठिंबा आहे, त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना काय आव्हान असेल? मी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला एकच आवाहन करेन, ही क्रांती आहे. हे देशाच्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र लढावं लागणार आहे. नाहीतर 1947ला जसं आपण स्वातंत्र्य झालं म्हणतोय, त्याच पद्धतीने एकदा परत या हुकुमशाहीच्या लोकांविरुद्ध भविष्यात लढवण्यासाठी आपल्याला काही बलिदान द्यावं लागतील. ही वेळ न येऊन देण्यासाठी आपण आज जागरूक होऊन ही लढाईमध्ये सगळ्यांनी सामील व्हा, एवढंच मी भारतातील, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आवाहन करेन. साधारण हे आंदोलन किती दिवस मर्यादित असेल? नाही, हे मर्यादित नाहीये. आमरण उपोषण केलेलं आहे. जोपर्यंत आमच्या मागणीला ती काही आम्हाला देत नाहीत तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही. निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी कोण आले होते का? नाही, कुणी प्रतिनिधी आले नाहीये. नाही, आलेच नाहीत ना. ते आले असते तर मग झाले असते काही विषय. संघटने समाज उपयोगी आणि समाजासाठी नेतृत्व करताय, तुमच्या अपेक्षा काही नाही, तर आमच्या चॅनल मार्फत एकच विनंती असेल की या संपूर्ण नागरिकांनी पाठिंबा देऊन आंदोलन यशस्वी करा. धन्यवाद.